खुर्ची घेऊ इकडे खुर्ची इकडे वृद्धपणाच्या वाटेवरचं पहिले वळण भोक्याचं साठावं वरीस धोक्याचं ग साठावं वरीस धोक्याचं साठावं वरीस धोक्याचं ग साठावं साठीचा हा करिश्मा ग सोडा बॉटल चष्मा ग बहिरटलेल्या कानावरती बटन असावं यंत्राचं साठावं वरीस गमतीचं साठावं वरीस धोक्याचं साठावं वरीस गमतीचं वरीस धोक्याचं चूर्ण औषधे साथीला दुखणं लागलं दुखणं लागलं पाठीला तोल सुटावा साठावं वरीस गमतीचं साठावं वरीस धोक्याचं साठावं वरीस धोक्याचं कडकवणाचा साठावं वरीस धोक्याचं साठावं वरीस धोक्याचं साठावं वरीस धोक्याचं साठावं वरीस धोक्याचं मंगळवारी भेटूया हसून गाऊन खेळूया हसून गाऊन खेळूया साठावं वरीस गमतीचं साठावं वरीस धोक्याचं ताव सारे मारूया वडे पकोडे रिचूया साठावं वरीस इसरूया साठावं वरीस इसरूया साठावं वरीस इसरूया साठावं वरीस इसरूया समृद्धीचे जावो अशी प्रार्थना करतो आणि माझ्या संग्रहामध्ये काही राजकीय नेत्यांची हजर जबाबी विनोदप्रियता आहे ते मी आपल्याला इथे वाचून दाखवतो. एकदा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू रशियाला गेले होते. ते क्रुशेव यांच्याबरोबर पायी चालत जात होते. त्यांना एका समारंभाला हजर राहिले होते. तेव्हा एका रशियाच्या पत्रकाराने त्याला विचारले, महोदय तुम्ही फार जलदगतीने चालता. तेव्हा पंडित नेहरूंनी ताबडतोब उत्तर दिले, मी जास्त जलदगतीने चालत नाही, परंतु वेळ बघून त्याप्रमाणे नक्कीच चालतो. आता हे दुसरं उदाहरण, भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री खेळणे होते. तेव्हा एका पत्रकाराने त्यांना निश्चितपणे विचारले, तुम्हाला उंच पुढे असलेल्या पाकिस्तानचा नेता अयूब खान यांच्याबरोबर बोलताना संकोच वाटत नाही का? शास्त्रीजींनी तात्काळ उत्तर दिले, बोलताना मी माझी मान उंच करतो, तेव्हा माझ्या बरोबर बोलताना अयूब खान यांना मान खाली करावी लागते. त्यांच्या सडेतोड हजर जबाबी उत्तर आहे,
तो पत्रकार चांगलाच ठरवला. त्यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू नाशिकच्या तुरुंगात होते. तेथील बंदिवान कैद्यांना त्या पोळ्या केल्या जात, त्यात माती मिसळली जात असे. जेलमधील अधिकाऱ्यांजवळ तक्रार केली गेली की या पोळ्या आम्ही कशा खायच्या, की त्यात माती मिसळली आहे. तुरुंगाच्या अधिकाऱ्याने एक कटाक्षातीत म्हटले, तुम्ही मातृभूमीची सेवा करायला आले आहात का तक्रार करायला आले आहात? पंडित नेहरूंनी ताबडतोब उत्तर दिले, आम्ही मातृभूमीची सेवा करायला आलो आहोत, मातृभूमीला खायला आवडलो नाही. भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री ज्यावेळी गृहमंत्री होते त्यावेळी त्यांचा एक जुना कैदी मित्र अलाहाबादहून त्याला भेटायला आला व त्याला म्हणाला, माझ्या मुलग्याची पोलीस परीक्षकाच्या पदासाठी निवड झाली नाही, कारण त्याची उंची त्या पदासाठी अर्ध्या इंचाने कमी होती. शास्त्री म्हणाले, जर उंची कमी आहे तर त्याला नोकरीवर कसे घेतले जाईल? त्यांचा तो उंचसाठी चांगलाच भडकला व शास्त्रीजींना म्हणाला, तुम्ही पण सैन्य आहात व तुम्हाला गृहमंत्रीपद मिळाले, मग माझ्या मुलग्याला पोलीस इन्स्पेक्टर म्हणून का नोकरी मिळत नाही? यावर शास्त्रीजींनी त्याला सविनय सांगितले की माझी उंची कमी असली तरी मी गृहमंत्री झालो, परंतु कमी उंची असताना मला पोलीस इन्स्पेक्टर होता आलं नसतं. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू सुमारे 50 वर्षापूर्वी जपानमध्ये गेले होते. तेव्हा कोणी पत्रकारांनी त्याला विचारले, काश्मीर हिंदुस्थानाचा घटक केव्हापासून आहे? पंडितजींनी सहजतेने सांगितले की कोलंबसने अमेरिकाचा शोध लावला त्यापूर्वीपासूनच. तो पत्रकार चांगलाच शर्मिंदा झाला. जेव्हा पंडित गोविंद वल्लभ पंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते तेव्हा एके दिवशी एका महिला आमदाराने सरकारवर खरमरीत टीका केली. ती कडवटपणे म्हणाली, 9 महिने झाले तरी सुद्धा आपण हे काम पुढे झाले नाही. पंतांनी हसत संयम ठेवून उत्तर दिले, अहो बाईसाहेब, आपणाला माहीत असायला पाहिजे की सर्व काम पूर्ण होण्याची मुदत 9 महिन्याचीच असते. 1962 साली उत्तर प्रदेशात जनसंघातर्फे अटल बिहारी वाजपेयी तर काँग्रेसतर्फे सुभद्रा जोशी एकाच जागेवर उमेदवार होते. आपल्या प्रचाराच्या सभेत एका भाषणात वाजपेयी म्हणाले, सुभद्रा जोशी कोणत्या संस्कृतीला मानतात? त्यांची मागणी तर ऐकली आहे, परंतु त्या रंगीत म्हणजे प्रिंटेड साडी नेसतात. दुसऱ्या दिवशी सुभद्रा जोशी आपल्या भाषणात म्हणाल्या, लक्ष्मण सीतेचे वीर असून सुद्धा नेहमी ते तिच्या पायाकडे पाहत आले, मुखाकडे नाही. परंतु वाजपेयी कोणत्या संस्कृतीला मानतात हे कळत नाही, कारण ध्यानी नसताना, काही कारण नसताना